माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के जन्मदिन पर कोनगांव में भव्य आरोग्य शिविर का आयोजन। कोनगांव माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के जन्मदिन के अवसर पर कोनगांव में एक भव्य आरोग्य शिविर का आयोजन किया गया, जिसमें सैकड़ों जरूरतमंदों ने स्वास्थ्य लाभ लिया। यह शिविर 2 दिनों तक कोनगांव स्वास्थ्य केंद्र पर आयोजित किया गया। आयोजन का नेतृत्व कपिल पाटिल फाउंडेशन भाजपा कोनगांव शहर अध्यक्ष हनुमान मात्रे और भाजपा विधानसभा क्षेत्र भिवंडी ग्रामीण अध्यक्ष प्रमोद मात्रे ने किया। इस अवसर पर सरपंच रेखा पाटिल, भाजपा कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटिल, राजू मात्रे, उप सरपंच रेखा मुकादम, चारू दत्त पाटिल, संतोष पाटिल सहित कई प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने विशेष मेहनत की। इन सभी की कड़ी मेहनत और सहयोग से इस शिविर का आयोजन सफल रहा। आयोजकों ने बताया कि इस शिविर में कोनगांव और आसपास के क्षेत्रों से आए सैकड़ों लोगों ने मुफ्त चिकित्सा परामर्श, दवाइयां और अन्य स्वास्थ्य सेवाएं प्राप्त की। इसके अलावा शिविर में रक्त परीक्षण, आंखों की जांच और दांतों की चिकित्सा भी प्रदान की गई। आयोजकों का कहना था कि यह आयोजन गाँव वासियों के स्वास्थ्य को लेकर उनकी चिंताओं का एक छोटा सा समाधान था और भविष्य में भी इस तरह के आयोजन किए जाएंगे। आइए इस आयोजन से जुड़ी और जानकारी प्राप्त करें। आयोजकों ने क्या कहा। लोक नेते माजी पंचायत राज राज्य मंत्री कपिल दादा पाटील यांना प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी कोनगावच्या वतीने वाढदिवसाच्या 1 दिवस आधी शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या सर्व आशा अपेक्षा पुऱ्या होऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोनगावात महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत कार्डचं आयोजन जे लोकांना वाटप करतो, जे 70 वर्षाच्या वरती लोक आहेत त्यांच्यासाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे। आणि नवीन मतदार नोंदणी पण सुरू आहे आणि आपण रक्तदान शिबिर पण इथे आपण भरवतोय आणि अनेक ज्या काही सुविधा आहेत ज्या जनसामान्यपर्यंत किंवा गोरगरिबापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या देण्याचा इथे आम्ही भारतीय जनता पार्टी कोनगावच्या वतीने प्रयत्न केलेला आहे। त्याच्यासाठी आम्हाला शिवचोरोबाची मदत झालेली आहे। आमचे गाव अध्यक्ष असतील, चारू दत्त पाटील असतील, संतोषजी पाटील असतील, आमचे सर्व वरिष्ठ असतील, कुमार म्हात्रे असेल, अजय असेल आणि शिवचोरोबाचे सर्व पदाधिकारी असतील, यांचे आणि उत्तर भारतीय सर्व आमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे हा तुम्हाला दिसतो इथे आज आमच्या अपेक्षेपेक्षा जास्ती लोकांनी सहभाग घेतला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पुरवली याचा आम्हाला खास आनंद आहे आणि अशीच कामं आमच्या हातून होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। प्रथमतः पुन्हा एकदा आता आम्ही या ठिकाणी साहेबांचा आजच वाढदिवस केक कापून साजरा केलेला आहे। आमच्या छोट्या खानी या शुभेच्छा आहेत साहेबांना। या ठिकाणी 2 दिवस सतत माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने मेहनत घेऊन चष्मे फ्री वाटप आहे, त्यांचा आरोग्याची तपासणी आहे, ECG आहे, आधार कार्ड लिंक आहे, त्याच्यानंतर मतदान कार्ड आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहे। या सगळ्या सुविधा 2 दिवसापासून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा मोठा महा कॅम्प ठेवलेला आहे आणि याला लोकांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे। सगळ्या लोकांनी या कॅम्पचा फायदा घेतलेला आहे। खालील गोरगरीब लोकांना या गोष्टी माहीत नसतात। मला एवढी अपेक्षा नव्हती की एवढ्या लोक इथं जमतील आणि याचा या महाआरोग्य शिबिराचा फायदा घेतील, परंतु माझ्या अपेक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी 2 दिवस या आरोग्य कॅम्पचा फायदा घेतला। आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि यासाठी माझ्या भारतीय जनता पार्टी कोनगाव शहर अध्यक्ष असतील, गावाध्यक्ष असतील, वाहतूक अध्यक्ष असतील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असतील आणि आमच्या आता नवनिर्वाचित संपर्क प्रमुख राजू शेठ म्हात्रे या सगळ्यांनी यांच्या अख्खी शिवचोरोबाची टीम हे सगळ्यांनी मिळून खूप मोठं सहकार्य केलं। कुमार म्हात्रे, कमलाकर नाईक, अजय नाईक, सगळे उत्तर भारतीय प्रत्येकाने मेहनत घेतली
आणि हा कॅम्प सक्सेस केला। मी सगळ्यांना धन्यवाद बोलतो आणि थांबतो। जनसामान्यांना ही आरोग्य सेवा, त्यांना आधार कार्ड दुरुस्ती आणि मतदान नोंदणी, मतदान कार्डामध्ये काय गफलत असेल ती दुरुस्ती आणि आयुष्यमान कार्ड 70 वर्षावरील लोकांना हे दिलं। भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका संपर्क प्रमुख आज भारतीय जनता पार्टी कोंडगाव कपिल पाटील फाउंडेशन तर्फे इथे मोठा महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे, आयोजित केलेलं आहे। तर आज इकडे आयुष्यमान भारत कार्ड व नवीन मतदार या दोन योजनेचा कार्यक्रम आज इथे होणार आहे आणि उद्या महाआरोग्य शिबिर याच्यामध्ये विविध रोगांविषयी डायबिटीज असेल वेगवेगळ्या तपासणी इथं ठेवण्यात आलेले आणि मोफत चष्मे वाटप करणार आहेत। तर सर्व जनतांना कोंडगावातल्या रहिवासी आणि भिवंडी तालुक्यामध्ये सर्वांनी याचा लाभ घ्यावा हीच मी आशा करतो। आणि आमचा मंत्री महोदय मान्य श्री कपिल पाटील साहेब केंद्रीय पंचायत राज्यमंत्री यांना दीर्घ आयुष्य लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नमस्कार। ज्यांच्या सततच्या प्रयत्नाने भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा कायापालट झाला आणि जे सतत कार्यरत असतात असे केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही ह्या ठिकाणी 2 दिवसाचं शिबिर आयोजित केलं आहे। आजच्या दिवशी भारत आयुष्यमान कार्ड आणि मतदार नवीन योजनी या 2 योजनांचं आज काम होत आहे। ह्या संदर्भात होणारी कामासाठी आमच्या गावातील लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि उद्या महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे। त्यामध्ये विविध आरोग्य तपासणी आणि डोळ्यांची तपासणी होऊन त्यांना लोकांना मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। सदर कार्यक्रमामध्ये आम्हा कोंडगाव भाजप परिवाराचा मुख्य उद्देश हे आहे की आमच्या लाडक्या मंत्र्यांना माजी मंत्र्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो आणि दीर्घायुष्य करून त्यांच्याकडनं जास्तीत जास्त लोकसेवा घडो हा उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। धन्यवाद।